मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे आहेत की एकच आहेत? मराठा आरक्षण ही आपली जिद्द नाही तर आज ती आपली गरज झाली म्हणून आपण रस्त्यावर उतरलोय. 81 पेक्षा माझ्या राहुल्याचे 87 जास्त आहेत. मग असं नेमकं काय? आणि त्यावेळेस राहुल्या सांगायचा, बाबा ते आपल्यासाठी नाही, आपण ओपनवाले आहोत, आपण मराठी आहोत. आज पहिल्यांदा ग्रामीण भागात काम करणाऱ्या शेतकरी तुकारामला आपण मराठी असल्याचा राग येऊ लागला, कारण तेच आरक्षण नसल्यानं ओपनवालं सर्टिफिकेट आज त्याच्या मुलाच्या जीवावर उठलं होतं, आज त्याच्या मुलाला शिक्षणापासून रोखत होतं. आता आत्महत्या मी केली ना, आता 1.5 लाख रुपये सरकार देईल, ते पैसे भर, मोठा साहेब हो, तुझ्या आईला सांभाळ, बहिणींची लग्न कर आणि सुखानं खऱ्या अर्थानं जग. पर्यंत माझ्या लेकरा तू साहेब व्हायला हवं, म्हणून तुझा हा बाप तुझ्यापासून दूर जातोय. पण जरी दूर जात असेल तू ध्येयापासून दूर जाऊ नकोस. पण त्या ऐकायला राहुल्याही राहिला नव्हता आणि राहुल्या संपला हे सांगायला तुकारामही राहिला नव्हता. बसल्या जागेवर विचार करा, याला कारण काय होतं? आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. या देहाचं हित साधण्यासाठी आम्हाला अध्यात्म शास्त्राने नामाची महिमा सांगितलेला आहे आणि समाजाचं हित जर साधायचं असेल तर आज खऱ्या अर्थाने मराठा आरक्षण हा विषय चौकटीच्या बाहेर आलेला आहे. कारण तो चौकटीच्या जोपर्यंत आत होता तोपर्यंत अनेक वेळा त्याची कवाड राजकारण्यांकडून लावली गेली. पण आज खऱ्या अर्थानं जेव्हा खऱ्या अर्थानं चोपदार पुढे चालतात, लाखाचा समाज खऱ्या अर्थानं बसलेला असू द्या, पण चोपदार जेव्हा पुढे निघतात हळूहळू सगळा समाज बाजूला होतो. कारण चोपदारांच्या हातामध्ये संप्रदायाचा दंडक असतो. त्याप्रमाणे निष्ठेचा दंड आणि समाज कल्याणाचा वसा घेऊन खऱ्या अर्थाने या मातीतला एक वारकरी म्हणजे खऱ्या अर्थाने मनोज जरांगे पाटील आज समाजासाठी खऱ्या अर्थानं आजपर्यंत आपण धर्मासाठी लढलो, पण आज जातीसाठी लढायची वेळ येऊन ठेपली आणि आज मराठा समाजासाठी एक वाहक प्रज्वलित झाले. त्यांचं नाव मनोज जरांगे पाटील आहे. पण आता खऱ्या अर्थानं फक्त 3 प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला शोधायची आहेत. मग आता आपली मागणी काय आहे? मराठी समाजाला आरक्षण मिळालं. आता 3च प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा आहे, मराठी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे, ते कुणबी मध्ये मिळालं पाहिजे. मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे आहेत की एकच आहेत? आणि तिसरा प्रश्न, आज वास्तवात महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना आरक्षणाची गरज काय आहे? आता पहिला प्रश्न असा आहे की मराठा आरक्षण हे खऱ्या अर्थानं आज आपली गरज आहे. महाराज मी तर असं म्हणेल, लक्षात घ्या, आता मराठी आरक्षणावरती टीका करणारे पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो, मराठी आरक्षण ही आपली जिद्द नाही. मराठा आरक्षण ही आपली जिद्द नाही तर आज ती आपली गरज झाली म्हणून आपण रस्त्यावर उतरलोय. कुणाला कमीपणा देण्यासाठी, कुणाशी वाद करण्यासाठी? कारण आपण सगळे एक आहोत. कारण आपल्या कपाळावरती असणारा खऱ्या अर्थानं जो गंध आहे ना, जो टिळा आहे ना, जो बुक्का आहे ना, तो मानवतेला एकत्र करणारा आहे, तो खऱ्या अर्थानं एकटं चालणारा. पण आज आपल्या समाजाला जी गरज निर्माण झाली आहे, गरज का याचं एका वाक्यात उत्तर घ्या महाराज. जी जर गरज पहिल्यांदा कोणी ओळखली असेल तर 1900च्या दशकामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी ओळखली. म्हणून पहिलं आरक्षण ज्यांनी खऱ्या अर्थानं मराठा समाजाला दिलं ते नाव म्हणजे राजर्षी शाहू महाराज होते. याचं कारण असं आहे महाराज, आता लक्षात घ्या, जेव्हा खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराज गादीवर आले ना, गादीवर आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा आजूबाजूला जर पाहिलं तर सगळे खऱ्या अर्थानं उच्च वर्णीय लोक आज त्या ठिकाणी सगळे पदावरती होते. आणि त्यामुळे सर्वसामान्य समाज, मग खऱ्या अर्थानं त्याला मराठा ओबीसी म्हटलं जातं, हा सर्वसामान्य मराठी ओबीसी समाज मात्र ज्ञानापासूनही वंचित होता आणि नोकरीपासूनही वंचित होता. कारण जेव्हा राजर्षी शाहू महाराज गादीवर आले तेव्हा 80% उच्च वर्णीय समाज त्या ठिकाणी नोकरीला होता. म्हणून तर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य समाजाला आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्य मराठी ओबीसी समाजाला स्थान मिळालं पाहिजे. म्हणून त्यांनी 1902 साली आरक्षणाचा कायदा संमत केला, जो करवीट गॅझेट मध्ये छापून आला.
आणि त्यानंतरचा कालखंड जर पाहिला त्यातून 4 उच्च वर्णीय म्हणजे शेवणी असेल, ब्राह्मण असेल, अशा 4 जाती बाजूला केल्या आणि तर सगळे समाजाला मराठा ओबीसी म्हणून खऱ्या अर्थाने आरक्षणाचा प्रस्ताव ठेवला आणि त्यावर अंमलबजावणी झाली। महाराज 1922 ला जेव्हा खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराजांचं निधन झालं ना, तेव्हा आज खऱ्या अर्थाने शास्त्र आणि इतिहास सांगतो की 80% पदावरती मराठा ओबीसी समाज होता। हे वाक्य फार महत्वाचं, हे समजून घ्या। आणि त्या कालखंडामध्ये जर पाहिलं, अभ्यंकर नावाच्या एका वकिलांनी महर्षी शाहू महाराजांना प्रश्न केला होता। हे प्रश्न आजच उपस्थित नाही, त्यावेळेसही अभ्यंकर नावाच्या एका वकिलांनी एक प्रश्न उपस्थित केला की त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षणाची गरज का आहे? आरक्षणाची गरजच नाही, ज्याच्यामध्ये ज्ञान असेल, ज्याच्यामध्ये कौशल्य असेल तो पुढे जाईल। आणि या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं आजच्या राजकारण्यांसाठी हे उत्तर आहे। महर्षी शाहू महाराजांनी, राजर्षी शाहू महाराजांनी, मी महर्षी आणि राजर्षी दोन्ही म्हणतो याचं कारण आहे, अध्यात्म, वास्तव, विज्ञान आणि इतिहास या चतुसूत्रीचा सुरेख संगम ज्यांच्यामध्ये सापडतो ते नाव म्हणजे राजर्षी शाहू महाराज आहे। कारण मानवता ही अंतकरणात रुजलेली जात होती आणि त्यासाठी ते खऱ्या अर्थाने लढत होते। त्यावेळेस त्यांनी शांतपणे बाजूला घोड्यांची जी पाग होती तो सांभाळ करणारे कामगार होते त्यांना जवळ बोलवलं आणि त्यांना सांगितलं, आता एक काम करा, ही जी बाजूला चंदी आहे ना, चंदी म्हणजे घोड्यांचं खाद्य, ही चंदी या ठिकाणी सगळीकडे पसरून द्या। आता ते सगळे जेवढे होते त्या कामगारांनी त्या ठिकाणी ती चंदी सगळी त्या ठिकाणी आपल्याकडे म्हणतात पांगवून दिली, ग्रामीण भागात शब्द आहे, त्या ठिकाणी ती चौफेर टाकली। आणि मग मात्र राजर्षी शाहू महाराजांनी एक वेळ खऱ्या अर्थाने सगळ्यांकडे पाहिलं आणि आता सांगितलं एकच करायचं, काय? आता सगळ्या घोड्यांना एकाच वेळी मोकळं सोडा। जसे खऱ्या अर्थाने दोरखंड बाजूला झाले, दरवाजे बाजूला झाले आणि घोडे वेगाने पळत आले आणि चंदी खायला लागले। 20 मिनिटं फक्त राजर्षी शाहू महाराज शांतपणे पाहत होते आणि 20 मिनिटांमध्ये जेव्हा चंदी साफ झाली मग मात्र अभ्यंकर वकिलांकडे पाहिलं आणि राजर्षी शाहू महाराजांनी एकच वाक्य सांगितलं, यासाठी खऱ्या अर्थाने आरक्षण आहे। मग कशासाठी? तर जे लुळे पांगळे थकलेले घोडे होते ते बाजूला खऱ्या अर्थाने होते, त्यातले जे धष्टपुष्ट होते त्यांनी पुढे येऊन रेटारेटी करून सगळीच्या सगळी चंदी खाल्ली होती। आणि मग त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं, जे धष्टपुष्ट आहेत त्यांनी सगळी चंदी खाल्ली, पण जे अपंग आहेत, खऱ्या अर्थाने मागास आहेत, जे धष्टपुष्ट नाहीत, या सगळे पांगळे आहेत, या सगळे मात्र मागे राहिले, त्यांनाही ती चंदी खायला मिळावी हा त्यांचा अधिकार आहे आणि तो प्राप्त करून देणं यासाठी हे आरक्षण आहे। विठ्ठल मला वाटतं आज जर आपल्या खऱ्या अर्थाने मराठी समाज जर पाहिला तर 20% वर्ग असा आहे ज्यांच्याकडे 15 आणि 20 एकरच्या पुढे जमीन आहे। पण आज इतर जर मराठा समाज पाहिला तर आज समस्या अशी आहे घरांचं झालेलं, कारण एकत्र कुटुंब पद्धती जोपर्यंत होती तोपर्यंत आपण त्याकडे डोंकूनही पाहिलं नाही। पण आज सर्वसामान्य कुटुंबांची अवस्था अशी झाली की ज्ञानाची पात्रता असतानाही कुठंतरी आज खऱ्या अर्थाने ती परिस्थिती निर्माण होत नाही। आपण खऱ्या अर्थाने कुणाचं आरक्षण घालवण्यासाठी आरक्षण मागत नाही। महाराज पहिल्यांदा एक वाक्य प्रांजळपणे समजून घ्या, नम्रतेने सांगतो, आज खऱ्या अर्थानं परिस्थिती नसतानाही आपली मुलं शिकावी ही प्रत्येक बापाची इच्छा आहे। परिस्थिती नाही हा काळाचा दोष आहे, पण त्या परिस्थितीमध्येही आपलं लेकरू शिकलं पाहिजे हा बापाचा धर्म आहे आणि ते लेकरू शिकावं आणि ज्ञानाच्या बळावर परिपूर्ण व्हावं यासाठी एकच मार्ग दिसतोय आणि तो आरक्षणाचा मार्ग आहे। कारण लक्षात घ्या, इथं मला महत्वाचं वाक्य सांगायचंय, आता खऱ्या अर्थानं ते आरक्षण कशातून मागितलंय? कारण मला वाटतं महाराष्ट्रामध्ये यावरती जेवढा अभ्यास आणि PhD तुमची झाली ना महाराज, जवळजवळ 150 वक्ते येऊन गेले, बरोबर? प्रत्येक वक्ता 20 मिनिटं ह्या विषयावर बोलला, कमीत कमी त्यातली 10 वाक्य तरी वेगळी। मला सांगा अख्ख्या महाराष्ट्रात खरी PhD कोणाची झाली या विषयावर? आणि तुमच्या समोर आम्ही काय बोलावं? फक्त बोलत चला। आता आपण कशातून मागितलंय? ओबीसी, कुणबी। आता कुणबी आणि मराठा हे वेगवेगळे आहेत का? एका प्रश्नामध्ये उत्तर घेऊयात, त्यासाठी अध्यात्मशास्त्रही समजून घेऊयात। कुणबी या शब्दाचा अर्थ काय? कुण, आता आपल्या धर्मशास्त्राने जो अर्थ केलाय, कुण म्हणजे लोक आणि बी म्हणजे बिया। जे लोक एक बी पेरून
अनेक बिया त्यापासून निर्माण करतात त्यांना कुणबी म्हटलं आहे. संस्कृतमध्ये त्याला कुर म्हटलं जातं आणि मराठीमध्ये त्याला कुळपती म्हटलं जातं. आता थोडस मागे मी मनुस्मृतीपर्यंत येतो. तिथं जो उल्लेख कुणबीचा येतो तो एका व्यक्तीनं म्हणजे 2 बैलांना, लक्षात घ्या. आता बैल किती आहेत? 2. अशा जोड्या किती घ्यायच्या? 3. म्हणजे किती झाले? 6 बैलांना 1 नांगर. किती? असे 2 नांगर जोडले आणि त्यानं जेवढी जमीन नांगरली ते 1 कुळ. मनुस्मृतीने अर्थ सांगितलाय हा. ते 1 कुळ आणि त्यावर ज्याची मालकी आहे तो त्याचा पती म्हणजे कुळपती. त्याच्या पुढे शब्द आला कुणपती आणि पुढे जाऊन कालांतराने शब्द आला कुणबी. मग आता कुणबी म्हणजे कोण? जो सर्वसामान्य शेतामध्ये राबतो तो कुणबी. पण कालांतरानं म्हणजे पाहिला गेलं तर शतवहन काळामध्ये आपण कोण होतो? कुणबी. मग खऱ्या अर्थानं क्षत्रिय मराठा कुणबी हे काय झालं? नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांना ज्या उपाध्या आहेत एक उपाधी कुळपती आणि वराडी भाषेत खऱ्या अर्थानं कुणबीला कुळपती म्हणतात. आता तर आपण इकडे मुंबईच्या पुढे गेलो तर कुळंबी म्हणतात, काही ठिकाणी कोळंबी म्हणतात, काही ठिकाणी कुणबी म्हणतात आणि काही ठिकाणी कुणबी असं म्हणतात. आता या शब्दांचा अपभ्रंश मूळ आपल्याला एकच पाहायचा आहे, कुणबी. मग कुणबी असणारा समाज मराठा होतो. याच्यावर मानव संशोधन करणारे खऱ्या अर्थाने इंद्रजीत साहेबांचं जे वाक्य आहे ते फार गोड आहे महाराज. आता यावरती महात्मा फुलेंचं जर आपण खऱ्या अर्थाने चिंतन पाहिलं तर महात्मा फुलेंनी सुद्धा मराठा आणि कुणबी समाज एक आहे असं म्हटलंय. याही पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर लक्षात घ्या, जेव्हा छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये आता स्वराज्य निर्माण करायचं आणि खरे म्हणून तर खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकरी माणूस मातीतून उठला. कारण शेतकरी हाच खऱ्या अर्थानं पुढे योद्धा म्हणून उभा ठाकलाय आणि तो योद्धा म्हणून उभा ठाकला तिथे तो क्षत्रिय मराठा झाला. लक्षात येतंय? कारण तो 6 महिने शेती करत होता आणि 6 महिने युद्धावर जात होता. म्हणजे 7 महिने तो 6 महिने कुणबी होता आणि 6 महिने क्षत्रिय म्हणून काम करत होता. कारण इतर वर्णीय साथ द्यायला तयार. मग यातही पुढे काय झालं तर या दोन्हींचा अभ्यास करून म्हणून तर पंजाबराव देशमुखांनी ज्या वेळेस खऱ्या अर्थानं आरक्षणाची वेळ येण्याच्या अगोदरच सगळ्यांना सांगितलं की कुणबी आणि मराठा एकच आहे. पण त्यावेळी मराठवाडा, मी स्पष्ट बोलतोय, आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वाधिक सर्वस्त नेत्यांनी सांगितलं की आपल्याला त्याची गरज. पण मराठा विदर्भातले जेवढे नेते होते त्या पंजाबराव देशमुखांचे शब्द त्यांनी ऐकले, विदर्भात कुठेही जा कुणबी मराठाच आहे. कारण आपल्याला गरज नव्हती का तर आपल्याकडे जमिनी मोठ्या प्रमाणात होत्या आणि जमिनीचं आकारमान मोठं होतं, नोकऱ्या होत्या, संपत्तीचाही भाग आपल्याकडे होता. पण आता जर ह्या 30, 40, 50 वर्षातला बदल जर पाहिला ना महाराज, ज्याच्याकडे 10 एकर जमीन होती 3 पिढ्यांमध्ये ती 2 एकर आली आणि ती आता 1-1 एकर पर्यंत येऊन पोहोचली. आणि आज सर्वसामान्य मराठी समाज हा ज्ञान असूनही झुरतोय, कुसतोय आणि त्याला झुरू आणि कुजू द्यायचं नसेल तर त्याला पुन्हा या मातीत खऱ्या अर्थानं जावं लागेल, स्वतःला गाडून आजच्या या आंदोलनात घ्यावं लागेल. तेव्हा जो बीजांकुर तयार होईल तो बीजांकुर पुन्हा एकदा उद्याचा महाराष्ट्र मराठी समाजानं घडवलेला असेल. पण त्यासाठी आज गाडून घ्यावं लागेल आणि स्वतःला गाडून घेण्याचं काम मनोजी जरांगे पाटील या मातीत करतायत. आपण फक्त खऱ्या अर्थानं साथीचं पाणी देणं गरजेचं आहे, तरच तो अंकुर बहरणार आहे. आणि ती साथ देण्यासाठी हा नामयज्ञ सोहळा आहे. विठ्ठल जर पाहिला गेलं तर सर्वसामान्य समाजातले शेतकरी कुटुंब आहेत ना महाराज, ही शेतकरी कुटुंब देशोधडी लागलेली सुद्धा आपण पाहतोय. अहो सर्वसामान्य कुटुंबाची एकच इच्छा आहे, आपली लेकरं घडली पाहिजेत आणि आपली लेकरं जर घडायची असतील तर उद्या त्यांना चांगलं शिक्षण नोकरी मिळाली पाहिजे. पण परिस्थिती नसेल तर काय करायचं हा प्रश्न समोर आहे. एखादा मुलगा जर सगळ्याच विषयात नापास झालाय त्याला उपयोग आहे का? ज्याच्याकडे प्रचंड पैसा आहे त्याला याचा उपयोग आहे का? म्हणून वाक्य काय लिहिलंय, गरजवंत मराठ्यांचा लढा. मग गरजवंत कोण आहे? अहो सर्वसामान्य कुटुंबातला तुकाराम, त्याचे 2 भावंड, एक म्हणजे खऱ्या अर्थानं ब्रह्मा आणि दुसरा म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर त्याच ठिकाणी त्याचा दुसरा असणारा भाऊ आणि तो म्हणजे राम.
हे तिन्ही भावंडांचं कुटुंब होतं, 10 एकर जमीन होती, आनंदानं जगत होते. अरे दोन्ही भावंड मुंबई सारख्या ठिकाणी काम करत होते आणि त्यातला तुकाराम मात्र आपली 10 एकर शेती सांभाळत होता. भावाचा फोन यायचा, आनंदून जायचा, कारण तिन्ही भावांमध्ये राम लक्ष्मण भारतासारखं प्रेम होतं. काळ बदलत गेला, पाहता पाहता रे भावंडांना धान्य लागलं, काही लागलं, एसटीत बसायचा, मुंबई पर्यंत पोहोचायचा, सगळं काही पोच करायचा. दिवसामागून दिवस गेले, लेकरं मोठी होऊ लागली. पण जशी लेकरं वयात आली, एक दिवस तुकारामचे दोन्ही भाऊ घरी आले आणि त्याने सांगितलं आता वायलं व्हायचं, आता वेगळं निघायचं. अरे तुकारामच्या अंगावर वीज पडली. आजपर्यंत खऱ्या अर्थाने माझ्या भावंडांसाठी जगलो, माझी 2 भावंड शिकत होती, त्याला चांगली नोकरी मिळावी म्हणून शेतीची जबाबदारी खांद्यावर घेतली. आता माझं लेकरू 10वीला आहे, त्यांच्या मुलांची लग्न होणार आहेत, पण लेकरू माझे 10वीला आहे, जबाबदारी माझ्यावर मोठ्या आहेत. आणि आज जर जमिनीची खऱ्या अर्थाने वाटणी करायची, काय करावं? पण शेवटी आयुष्याचा रणकंद केलेल्या तुकाराम शांत बसला आणि विचार केला, अरे माझ्या भावांचा धर्म त्यांच्या जागेवर, माझा धर्म माझ्या जागेवर. एवढा विचार तुकारामच्या अंतःकरणामध्ये उमटला आणि त्याच वेळी त्याने सांगितलं, ठीक आहे, जमिनीची वाटणी करून घेऊ. घरातल्या कुरबुरी वाढल्या. आता मुलींच्या सध्या नवीन अपेक्षा आहेत, एकत्र कुटुंब चालणार, आता त्याही पुढच्या अपेक्षाला सासरेच नको. पण ह्या अपेक्षा ज्या दिवशी मुलं ठेवायला सुरुवात करतील ना, पण त्यांनाही बिचारांना मिळत नाही, त्याच्यामुळे म्हणतात ते ओके. पण खऱ्या अर्थाने वाढलेल्या मुलींच्या अपेक्षा तीनही भाऊ वेगळे झाले. अरे आलेल्या खऱ्या अर्थाने मध्यस्थीने भांडी वेगळी केली, घर वेगळं केलं आणि पाहता पाहता 10 एकरचा मालक असणारा तुकाराम आता मात्र खऱ्या अर्थाने 3 एकरचा मालक झाला. आणि 3 एकर जमीन कसायची, पण त्यातही बळीराजाचं साम्राज्य असं. अरे कधी कधी पाऊस एवढा पडतो, कपाशी पोहून पार होऊन निघून जाते आणि कधी कधी चातक पक्षासारखं वाट पाहावं लागतं, पण कपाशी मातीत तशीच मुरडून जाते, कारण खऱ्या अर्थाने पावसावर अवलंबून असणारा शेतकरी राजा. अरे 3 एकर जमीन आणि 3 एकर मध्ये माझा मुलगा ज्याचं नाव होतं राहुल्या, अरे माझा राहुल शिकायचा आहे, हुशार लेकरू आहे माझं. माझ्या दोन्ही कन्या, एक 7वीला आहे, एक 5वीला आहे. माझ्या दोन्ही लेकींचं शिक्षण, माझ्या लेकराचं शिक्षण. अरे जोपर्यंत 10 एकर जमीन होती, माझं लेकरू पुरून पडत आलं तर मी शेवट पाव देऊन सांगत होतो, राहुल्या तुला डॉक्टर व्हायचंय. पण आज या 3 एकर मध्ये लेकराला शिकवायचं कसं, पोरींचं शिक्षण, त्यांचं लग्न करायचं कसं? या विवेचनेत मात्र तुकाराम आता खऱ्या अर्थाने गुडघ्यात डोकं घालून रडायचं. पण घरात आपल्यामुळे खऱ्या अर्थाने आपलं कुटुंब खचेल म्हणून संध्याकाळी जेवण झालं की तो आपल्या गोठ्यात जाऊन बसायचा. अरे तुकारामच्या बायकोला, मुलांना माहित होतं आपल्या वडिलांचं आपल्या भावंडांवरती किती प्रेम होतं, म्हणून या दुःखातून सावरण्यासाठी काही वेळ द्यावा म्हणून तर तुकारामच्या भेटीला घरातली बायको मुलं जात नव्हती. आणि तुकाराम मात्र जनावरांच्या जवळ बसायचा, गायीच्या जवळ बसायचा. अरे गायीचे कान खाजवत तिच्याबरोबर गुप्तगू करायचा. अगर अरे खऱ्या अर्थाने माझ्या भावंडासाठी उभं आयुष्य दिलं, आज माझ्या लेकरांवर वेळ आली, माझी लेकरं आता घडणार आहे आणि माझ्या लेकरांच्या शिक्षणाला पैसा हवा, त्यावेळेस माझी भावंड मला साथ देतील ही भावना होती. पण माझ्या दोन्ही भावांनी घराच्या मध्ये भिंत घातली. ज्या भावांसाठी उभं आयुष्य नसलं, एसटीत बसून धान्य घेऊन गेलो, ते भाऊच माझे राहिले नाहीत. पाहता माझ्या राहुल्या, अरे माझा राहुल्या 9वी पर्यंत पहिला नंबर कधी सोडला नाही. डबा घेऊन धावत घरी आला ना तर पेढ्या खऱ्या अर्थाने हातात निकाल असायचा आणि माझ्या हातात आधीच निकालाच्या आदल्या दिवशी रात्री पेढे घेऊन मी हातात घेऊन बसायचो. का मला माहित होतं माझं सोन्यासारखं लेकरू अरे पहिला नंबर घेऊन येणार. पण आता 10वीचं वर्ष आणि 10वीला माझा राहुल्या आता खऱ्या अर्थाने तो शिक्षणाला बाहेर जाईल, पैसा आणावेत कुठून? त्या दिवशी गळ्यात पडला गायीच्या, ढसा रडला. पण तुकारामने डोळे पुशीत विचार केला, अरे ठीक आहे माझ्या भावांचा धर्म त्यांच्याजवळ राहिला, पण आता रडून मात्र काही होणार नाही. आता भक्कमपणे उठावं लागेल. अरे रात्रीच्या अंधारामध्ये आता कष्टाच्या बळावर आपल्या लेकरांसाठी पुन्हा एकदा यशाचा सूर्य दिसावाचा लागेल. आणि शेवटी काहीतरी मनाशी विचार आला. तेवढ्या गोठ्यात त्याची बायको आली आणि तुकारामच्या बायकोने विचारलं, अहो रात्रीच्या 12 वाजले, झोपून घ्या ना. आणि भरल्या डोळ्यांनी तुकारामने एकदा आपल्या बायकोकडे पहिल्याने सांगितलं, रुक्मिणी कसा झोपू ग, रुक्मिणी कसा झोपू ग? अगं खऱ्या अर्थाने लेकरांच्या जीवनात झालेला अंधार, आता या अंधारात मला डोळे मिटू देत नाही ग, काय करावं? पण रुक्मिणी मी सांगतोय ते आई, ही 3 एकर शेती मी एकट्याच्या बळावर पोषीन बघ. पण उद्यापासून सकाळी डबा भर आणि आता शेतमजुरीला कामाला जा. आपल्या आता खऱ्या अर्थाने नोकरी तर आपल्याला कुठे मिळणार नाही, शिक्षण नाही, दुसरं काही करू शकत नाही. शेतीतून आपली लेकरं घडवू. उद्या आपली लेकरं घडली ना आणि लेकरू जर आपला साहेब झालं ना
तर आयुष्याच्या उतार वयात गुडघे दुखत असताना आणि डोळ्यावर चष्मा आलेला असतानाही आपल्या अंतकरणात मात्र आनंदाचा पाझर फुटेल ग. आपल्या आयुष्यात दुसरं काही मिळवता आलं नाही हरकत नाही, पण लेकराला साहेब होताना पाहिलं की आपलं जीवन परिपूर्ण होईल ग. आणि एवढे शब्द खऱ्या अर्थानं तुकारामच्या बायकोनं ऐकले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, तुकारामच्या खांद्यावर फावडं आलं आणि रुक्मिणीनं डबा भरला आणि ती दुसऱ्याच्या शेतावर बांधावरती खुरपायला निघून गेली. पाहता पाहता 4 महिने निघून गेले. अरे खऱ्या अर्थानं निकाल लागला. रावल्या धावत आला आणि रावल्याने सांगितलं, बाबा मी पास झालो, मला पहिला नंबर आला, मला 87% मार्क पडलेत बाबा. आणि 87% मार्क पोराचा पहिला नंबर. अर्धा बापाचा आनंदानं काळी कुळवटून गेलं. त्याने घट्ट आपल्या मुलाला मिठी मारली आणि हमसून हमसून रडू लागला. हातात पेड्याचा पुडा होता, पण त्या एक पेढा उचलला, मुखात घातला. पण त्यावेळी तुकारामचं काळीज मात्र जळत होतं, कारण आता लेकराला बाहेर पाठवायचं, जवळ पैसे नव्हते. निघून गेला. गावातले सगळे तुकाराम शेठ म्हणत होते. पण माणसं लक्षात घ्या महाराज, समाजात 2 प्रकारचे असतात. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला शेठ म्हणतील, आणि एकदा खिशातला पैसा गेला की रस्त्यावर चालताना दरवाजा लावून घेतील. ही आजच्या आपल्या समाजाची खऱ्या अर्थानं खेकडा प्रवृत्ती आहे. अहो पाहिला गेलं तर आता 15 दिवस निघून गेले. पोराचं पुण्यासारख्या ठिकाणी ऍडमिशन करायचं विचार मनात होता, आणि शेवटी त्याच दिवशी संध्याकाळी खऱ्या अर्थानं तो आपल्या मित्राकडे धावत गेला आणि मित्राला सांगितलं, अरे मला 5,000 उसने दे रे, मला पुण्याला जायचंय, पोराचं ऍडमिशन करायचंय. मित्राकडे उसनवारी करून 5,000 रुपये घेतले आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच्या 7च्या गाडीनं आपल्या रावल्याला घेऊन तुकाराम मात्र पुण्यापर्यंत पोहोचला. पहिल्या कॉलेज पर्यंत गेला, दुसरं कॉलेज पाहिलं, तिसरं कॉलेज पाहिलं. पहिलं ऍडमिशन लॉक झालं होतं, 97% क्लोज झालं होतं. पण त्याच वेळी ओपनची कॅटेगरी पाहिली आणि दुसरी कॅटेगरी पाहिली. एकीकडे 97ला क्लोज ओपनला होतं, दुसऱ्या बाजूला मात्र 87ला क्लोज होतं. आता तुकाराम गावाकडचा, त्याला कळत नव्हतं, अरे इकडे 87 आहे, इकडे 97 आहे, माझ्या लेकराला 87 आहे, पण माझ्या लेकराला का ऍडमिशन मिळत नाही. जवळ आलेल्या शिपायाने सांगितलं, बाबा जेव्हा ओपनचे अजून 2 खऱ्या अर्थानं क्लोज व्हायचे राहिले, दुसऱ्या फेरी किंवा तिसऱ्या फेरीत नंबर येईल. पाहता पाहता तुकारामच्या मनात फक्त एकच प्रश्न होता, अरे ओपन वाल्यांना 97% आणि आरक्षण असेल तर 87%, यातला फरक काय. 15 दिवसांचा काळ निघून गेला आणि पुन्हा आता मात्र तुकारामच्या मनात विचार येऊ लागला. राहुल्याचा चेहरा पाहिला, दुसरी मिनिट लागली असेल हा विचार मनात आला. आणि तुकारामनं पुन्हा पण जायचं खरं, पण पैसे, म्हणून तर बायकोकडे पाहिलं सांगितलं, रुक्मिणी उद्या राहुल्यासोबत पुण्याला जाऊन यायचं म्हणतो. अरे बायकोने एवढंच ऐकलं आणि काहीच न बोलता गळ्यातलं मंगळसूत्र काढून नवऱ्याच्या हातात दिलं आणि सांगितलं, धनी अहो खऱ्या अर्थानं कपाळाचं कुंकू शाबूत आहे, गळ्यातलं मंगळसूत्रच गेलं, पण माझ्या लेकराच्या जीवनाचं जर सूत्र बसलं तर माझं लेकरू अशी कित्येक मंगळसूत्र घेईल, पण आज आपलं लेकरू शिकलं पाहिजे. एवढा विचार मनात त्या माऊलीच्या आला आणि भक्त डोळे तुकारामने मिटले. भरलेल्या डोळ्यानं त्यानं त्या पेढीवर गहाण ठेवलं आणि पैसे घेऊन दुसऱ्या दिवशी पुण्यात आला. पण त्यावेळी दुसरं मेरिट लागलं होतं 94चं आणि खऱ्या अर्थानं आरक्षणाचं मेरिट होतं 81चं. अरे बिचारा तुकाराम रस्त्याच्या कडेला बसून विचार करायचा, कॉलेजमध्ये गेल्यानंतर गेटच्या बाहेर बसून विचार करायचा, अरे 81 पेक्षा माझ्या राहुल्याचे 87 जास्त आहे, मग असं नेमकं काय. आणि त्यावेळेस राहुल्या सांगायचा, बाबा ते आपल्यासाठी नाही, आपण ओपनवाले आहोत, आपण मराठी आहोत. आज पहिल्यांदा ग्रामीण भागात काम करणाऱ्या शेतकरी तुकारामला आपण मराठी असल्याचा राग येऊ लागला, कारण तेच आरक्षण नसल्यानं ओपनवालं सर्टिफिकेट आज त्याच्या मुलाच्या जीवावर उठलं होतं, आज त्याच्या मुलाला शिक्षणापासून रोखत होतं. पण तरी त्या शिपायाने, एक शिपाई धावत आला, शिपायाने सांगितलं, दादा काळजी करू नका, तुम्हाला ऍडमिशन मिळेल, पण ते कॉलेजच्या बाहेर टेबल टाकून बसले ते साहेब आहेत ना, त्यांना एकदा विचारून पहा, थोडेफार पैसे दिले तर तुमचं ऍडमिशन होऊन जाईल. एवढे शब्द ऐकले आणि पुन्हा तुकारामच्या मनात चुरूक आली, अरे माझा राहुल्या शिकला पाहिजे. अरे माझ्या बरोबर रोज दार धरायला संध्याकाळी तो शेतात होता, तरी 87% मार्क पडले. माझं लेकरानं माझे कष्ट पाहिले, तो वाया जाऊ देणार नाही म्हणून राहुल्याला सोबत घेतलं आणि तुकाराम धावत धावत त्या टेबलापर्यंत पोहोचला. त्या शिक्षकांना हात जोडून सांगितलं, साहेब माझ्या लेकराचं ऍडमिशन करायचंय, फार गुणी लेकरं आहे माझं राहुल्या, माझ्या सोबत रोज धार धरायला म्हणजे 12 द्यायला होता,
पण तरी 87% मार्क पडले. साहेब 5-10 हजार रुपये देतो, पण माझ्या लेकराचं ऍडमिशन करा. एवढे शब्द ऐकले आणि त्या टेबलावर बसलेला माणूस गदगदा हसू लागला. 5-10 हजार देणार हो? अहो खऱ्या अर्थानं फुकट केलं असतं, पण आमच्याकडे जागा खाली नाही. तुकारामनं हात जोडले. साहेब शेवटची आशा काहीतरी करा. आणि टेबलावर बसलेल्या साहेबांना सांगितलं का एकच जागा आहे, पण 5 लाख रुपये लागतील. 3 दिवसामध्ये काय असेल ते कळवा. 4थ्या दिवशी दुसरी कुणाला तरी जागा निघून जाईल. एवढे शब्द ऐकले. तुकारामच्या पायाखालची वाळू सरकली. पण राहुल्याच्या डोळ्याकडे पाहिलं. अरे राहुल्याच्या डोळ्यातून उघडणाऱ्या अश्रूमध्ये त्या बापाचा काळीज पिळवटून गेलं आणि आपल्या डोळ्यातच पाणी दिसलं. तर आपल्या लेकराच्या स्वप्नांची माती होईल. पण दुसऱ्या क्षणी भक्कम आधार देत राहुल्याच्या पाठीवर थाप टाकली आणि सांगितलं, राहुल्या काळजी करू नको, तुझं ऍडमिशन होईल बघ. पण त्या तुकारामचं अंतःकरण मात्र जळत होतं. एक जळजळीत कटाक्ष. त्यानं आपल्या मराठी असणाऱ्या प्रमाणपत्राकडे पाहिलं, ओपन असणाऱ्या प्रमाणपत्राकडे पाहिलं, बॅगेत टाकला आणि तुकाराम राहुल्याला घेऊन माघारी आला. त्याच रात्री त्यानं आपल्या दोन्ही भावांच्या जवळ गेला, हात जोडले, सांगितलं माझ्या लेकराचं ऍडमिशन आहे, तुमचा 1-1 रुपया देऊन टाकेल, पण मला पैसे द्या. भावांनी सांगितलं आमची परिस्थिती नाही, आमच्याकडून पैसे मात्र आता मिळणार नाहीत. अरे त्याच रात्री तुकारामनं रात्रीच्या 12 वाजेपर्यंत बसून राहिला. डोळ्यातून अश्रू धावत होते. रातच्या 12 वाजता पाटलाच्या वाड्यावर गेला. पाटलाच्या घरावर थाप टाकली. पाटलाला हात जोडले, पण त्यांनीही पैसे दिले नाहीत. कारण मराठी समाजाला पूर्वीपासूनचा कलंक आहे. आपली माणसं आपल्याला कधीच साथ देत नाही. तो शिवकाळ असू द्या, तो खऱ्या अर्थाने त्रेतायुगाचा काळ असू द्या, तो द्वापार युगाचा असू द्या, नाहीतर कलियुगाचा असू द्या, मराठी समाजाला लागलेला एक कलंक जर कोणता असेल, आपले लोक कधी आपल्याला साथ देत नाही. पण एक विशेष गोष्ट आहे महाराज, हा कलंक मात्र गेल्या 4 महिन्यात पुसला गेला. कारण हा लाखाचा नाही, करोडोंचा समाज एका नेतृत्वामागे या मातीत समोर आला. हे या मातीचं वैभव आहे, या मातीचं वैभव आहे. आता त्याच रात्री शेवटी तुकारामने विचार केला, आता शेवटी शेत विकून टाकू. काळ्या आईनं सांभाळलं, पण काळी आई जर गेली तर त्याच आईनं कुशीत घेतलेला माझा राहुल्या जर खाल्ला, पुन्हा काळी आई जागेवर आले. एवढे शब्द सकाळी भावाच्या कानावर पडले का तुकाराम जमीन विकतोय. दोन्ही भावंड दाराशी उभी ठाकली आणि दोन्ही भावांनी सांगितलं, अरे बाहेर जमीन देऊन कायला आपल्या कुळाचा हसू करून घेतोय, तुला जमीनच विकायची, आम्हाला विक, आम्ही पैसे देतो. आणि वाटणीमध्ये 4 लाख रुपये तुझ्या अंगावर पडले आणि हे 5 लाख रुपये पाणी नाही जमीन खडकाळे, पण तरीही खऱ्या अर्थानं तुझ्या 1.5 एकर जमिनीचे 10 लाख रुपये देतो. मग तुझी जमीन आम्हाला दे. घरातल्या घरात जमीन राहिली तर कुणाला काही कळणार? आपल्या लेकराच्या भल्यासाठी तुकारामने 1 पाऊल मागे घेतलं. 10 लाख रुपयाला भावांच्या नावावर जमीन केली. 4 लाख त्यांनी वळत करून घेतलं आणि राहिलेले 6 लाख रुपये घेऊन दुसऱ्या दिवशी तुकाराम पुन्हा कॉलेज पर्यंत आला, ऍडमिशन केलं. आणि एकीकडे काळी गेल्याचं दुःख होतं, पण दुसऱ्या बाजूला माझ्या लेकराचं स्वप्न पूर्ण होणार ही भावना मनाशी होती. कारण खऱ्या अर्थानं खसणारा मराठा नसतो हे शिवरायांनी दाखवलं होतं आणि तुकारामही खसणार नव्हता. अरे डोळ्यात एका ज्या आईनं ती काळ्या आईची निम्मी अर्धी जमीन आता गेली होती. राहिलेल्या अर्धा एकर मध्ये आता दोन्ही लेकींचं खऱ्या अर्थानं शिक्षण, मुलाचं शिक्षण आणि खऱ्या अर्थानं कुटुंब चालवायचं होतं. पण ऍडमिशन झालं आणि वसतिगृहाकडे 1-1 पाऊल तुकारामचं पडू लागलं. आता वसतिगृहामध्ये 70 जागा होत्या, 20 ओपन साठी होत्या. आता यात आपला नंबर लागेल ही राहुल्याच्या मनात अपेक्षा होती. पण त्याच वेळी ओपन साठी ज्या 20 जागा होत्या ना, जसे 20 विद्यार्थी पुढे आले, 20च्या 20 ओपन मध्ये पुढे सरकवले, कुणाचीही जात पाहिलीच गेली नाही. ही आजची परिस्थिती आहे. पण 20 जागा ओपनच्या पूर्ण झाल्या. 21व्या जागेपासून आता जात प्रमाणपत्र पाहायला सुरू झाली. आता राहुल्याचा तिथेही नंबर लागला नाही. आता बाहेर पाहिजे जेवण कमीत कमी कितीही काटकसर केली तर 6,000 रुपये तरी जवळ हवे. महिन्याला 6,000 लागतील. पण तुकारामने आपल्या पोरामध्ये डॉक्टर राहुल पाहिला होता. तो तुकाराम सांगत होता, लेकरा काळजी करू नको, रात्रंदिवस कापड कष्ट करेल, पण तुला काही कमी पडू देणार नाही. आणि तुकारामने आपल्या लेकराला सोडलं, बॅग सोडली आणि पुन्हा इष्टी पकडली, गावाकडे निघाला. अरे तुकाराम सकाळी आला होता, संध्याकाळपर्यंत पोटात अन्नाचा कण नव्हता. इष्टीच्या खिडकीत बसलेला तुकाराम रस्त्यानं भाजी खऱ्या हाताला वडापाव
कुठेतरी हॉटेल चालत होती, त्यातला सुगंध त्याच्या नाकापर्यंत येत होता, तोंडातून पाणी आलं, पण जाण्यापुरते पैसे जवळ होते, म्हणून शेवटी जागेवरून उठला आणि मागच्या शिटावर जाऊन बसला. माघारी आला. महिना निघून गेला. काबाड कष्ट नवरा बायको दोघे करू लागले. पोरांना हाल पाहिले, पोरगा अभ्यास करू लागलं. पाहता पाहता ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. जसं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, आता खऱ्या अर्थाने ऍडमिशन घ्यायचं, पण पुन्हा एकदा पैशांची आता हातात 1.5 एकर जमीन. त्या 1.5 एकर मध्ये मुलींचं शिक्षण, घरातला खर्च, राहुल्याची सगळी फी, यामध्ये अर्धा एकर आणखी जमीन खऱ्या अर्थाने सावकाराकडे गहाण गेली. 1 एकर जमीन राहिली. पण आता जर लेकराला ग्रॅज्युएशन नंतर पैसे भरले नाही तर एवढं शिक्षण वाया जाईल. म्हणून जड अंतकरणानं तुकाराम आपली 1 एकर जमीन सुद्धा विकली आणि पोराचं आता खऱ्या अर्थानं MBBS ला ऍडमिशन केलं. आता पहिला हप्ता जाणार, पण त्याच वेळी खऱ्या अर्थानं हातामध्ये 10 लाख रुपये होते. 11 लाख रुपये जमा करायचे होते. 1 लाख रुपये कमी पडले आणि त्या रात्री मोकळा झालेला जनावरांचा गोठा, कारण गोठ्यात 7 गायी होत्या, पण प्रत्येक वेळेस 6,000 रुपये पाठवण्यासाठी आणि जवळ मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या आजारपणासाठी जशी जमिनीच्या काळ्याईत राबणारा तो बाप होता, तशी गोठ्यातल्या गायी सुद्धा जात होत्या. आणि मोकळा झालेला गोठ्यामध्ये बसला, विचार करू लागला 1 लाख रुपये आता भरायचे, ते जर भरले तर पोराचं ऍडमिशन आहे, काय करावं. रात्रभर त्या बापानं विचार केला, अरे आता यावर मार्ग काय, 1 लाख आणावेत कुठून. रात्रभर विचार करत राहिला आणि त्याच रात्री मात्र राहुल्यानं खोलीमध्ये बसल्या जागेवर विचार करायला सुरुवात केली. माझ्या बापाने रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, भावांनी दूर उठलं, पण तरी माझा बाप माझ्यासाठी लढत राहिला. अरे खऱ्या अर्थानं अंगावरची बनियान 4 वर्षापासून घेतली नाही, बनियान घालणं त्या बापाने सोडलं, पायातली चप्पल सोडली, पण माझ्यासाठी रात्रंदिवस जगत राहिला. आज जमीन विकून खऱ्या अर्थानं माझा बाप घर झाला, पण अजूनही माझं शिक्षण सुरू आहे, अजूनही पैसाच हवा, काय करावं. अरे बापाच्या अंगावर किती बोज व्हावा, हा विचार राहुल्याच्या मनात गेला, विषासारखा भिनला आणि वर नजर गेली, वर पंखा सुरू होता. राहुल्याच्या मनात विचार आला, अरे जर या पंख्याला रशी बांधली आणि दोरखंड कळशी आला तर माझ्या बापाला लाखासाठी आता वनवन करायची गरज पडणार नाही. म्हणून त्याच रात्री त्याने बाजूला असणारा दोरखंड उचलला आणि आपल्या जीवनाची प्राणज्योत कायमची मालवली. पाहता पाहता सकाळी मित्र आले, मित्रांनी पाहिलं, अरे राहुल्या बेडवरती कोसळला होता. घरापर्यंत फोन गेले, अँब्युलन्सचा सायरन आता वेगाने पोस्टमॉर्टम झाल्यानंतर गावापर्यंत येत होता. गावापर्यंत आवाज आला, दोन्ही बहिणीने आक्रांत मांडला. आई घराच्या बाहेर आली, आईने आपल्या लेकराचं प्रेत पाहिलं, अरे खाली कोसळली, ओंगडी रडू लागली. आता जगण्याचा आधार माझं लेकरू होतं, पण ते लेकरू मात्र आता समोर पडलं होतं. शेवटची घटिका संपली होती, पण त्याच वेळी ते माऊली मात्र इकडे तिकडे पाहू लागली, कारण खऱ्या अर्थानं तुकाराम कुठे दिसत नव्हता. अरे घरी पोराचं प्रेत आलं आणि पोराचा बाप कुठे, म्हणून गावकरी आता तुकारामला शोधू लागले. शेतापर्यंत पोहोचले. ज्या शेताच्या बांधाच्या खाली बसून आपली जमीन देऊन खऱ्या अर्थानं ज्या तुकारामनं आपल्या लेकराच्या शिक्षणासाठी जमीन विकली होती, त्यावर असणाऱ्या चिंचेच्या झाडावरती तुकारामनं इकडे फाशी घेतली होती. आणि त्यावेळी मात्र एक माऊली आपल्या लेकराचा प्रेतही पाहत होती आणि दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थानं आपल्या कपाळाचं कुंकूही पडलेलं पाहत होती. खाली एक पत्र पडलेलं होतं, जे तुकारामनं भल्या पहाटे लिहून फाशी घेतली होती, आणि त्या पत्राचा मायना होता, प्रिय राहुल्या, माझ्या लेकरा, तुझ्यासाठी मी कमी पडलो रे. अरे तुझ्यासाठी खऱ्या अर्थानं एवढं कमी पडलो की खऱ्या अर्थानं माझं लेकरू माझ्यापासून जास्तच्या स्वप्नांची मांद्याळी नजरेत उभी केली होती, ती सगळी स्वप्न दूर जाताना दिसली रे. पण लेकरा, खऱ्या अर्थानं तू साहेब होणार याची मला खात्री आहे, कारण माझा राहुल्या तेवढा हुशार आहे. पण आता खऱ्या अर्थानं दुःख एकाच गोष्टीचं आहे, उद्या राहुल्या तू साहेब होशील, मोठा डॉक्टर तरी होशील, पण ते पाहिला तुझा हा बाप तुकाराम या जगात नसेल रे. अरे खऱ्या अर्थानं मला माहित नाही, पण आज खऱ्या अर्थानं वाईट एका गोष्टीचं वाटतं की तुझ्या दाखल्यावर मराठा लिहिलेला आहे रे. अरे ओपन मध्ये असल्यामुळं राजा तुला खरं सांगतो, ओपन नसता तर खऱ्या अर्थानं कुठून तरी ऍडमिशन झालंच असतं रे, कुठून तरी वसतिगृह मिळत असतं रे. अरे कारण तुझ्याकडे शिक्षण परिपूर्ण होतं, पण तुझा बाप कुठेतरी कमी पडला आणि तुझ्या जातीचा कागदही कुठेतरी कमी पडला. पण राहुल्या, आज खऱ्या अर्थानं सगळ्या स्कीम इतरांसाठी असतील, पण या जगातली एक स्कीम ओपन वाल्यांसाठी आहे रे.
अरे एक स्कीम ओपन वाल्यांसाठी आहे आणि त्या स्कीमचा फायदा शेवटी तरुणांना व्हावा म्हणून हा फास घेतलाय. कारण ओपन वाल्यांसाठी या जगात एकच स्कीम आहे, ती म्हणजे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला 1 ते 1.5 लाख रुपये मिळतात. आता आत्महत्या मी केली ना, आता 1.5 लाख रुपये सरकार देईल. ते पैसे भर, मोठा साहेब हो, तुझ्या आईला सांभाळ, बहिणींची लग्न कर आणि सुखानं खऱ्या अर्थानं जग. एक काळ एक कोणीतरी खऱ्या अर्थानं आपण असेच खागणार नाही रे. ज्या ज्या वेळेस लक्षात ठेव, आपल्या धर्मात आपल्या देवाने सांगितलं यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. या सृष्टीवर जेव्हा खऱ्या अर्थानं गरज पडेल परमात्मा यानं त्या रूपाने येत असतो. कोणीतरी एक महात्मा नक्की येईल जो यासाठी वादळासारखं काम करेल. पण तोपर्यंत माझ्या लेकरा तू साहेब व्हायला हवं. म्हणून तुझा हा बाप तुझ्यापासून दूर जातोय, पण जरी दूर जात असेल तू ध्येयापासून दूर जाऊ नकोस. पण त्या ऐकायला राहुल्याही राहिला नव्हता आणि राहुल्या संपला हे सांगायला तुकारामही राहिला नव्हता. बसल्या जागेवर विचार करा, याला कारण काय होतं. अरे खऱ्या अर्थानं पहिल्यापासून 5 वर्षांचा अथक प्रवास तुकारामनं साधला, पण शेवटी मात्र मृत्यूला मगर मिठी मारली. कारण कोणत्याही गोष्टीला शेवटी एक पूर्ण विराम ठरलेला असतो. आणि आज आपली मुलं हुशार आहेत, आपली मुलं ज्ञानी आहेत, पण कुठंतरी मात्र याच गोष्टींमुळे मागे पडतायत आणि ती आपली गरज आहे. म्हणून आरक्षण आपल्याला हवं आहे आणि ते मिळवण्यासाठी खऱ्या अर्थानं जरांगे साहेब धावतायत. एक वज्रमुठ होऊन आपण त्यांच्या मागे उभे राहूयात. कारण पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी कवाटे देवा. अशी सात्विक लेकरं फार कमी जन्माला येतात आणि जन्माला जिथे येतात त्यांच्या मागे उभं तरी राहण्याचं कार्य करूयात. कारण खऱ्या अर्थानं गीतेतला कर्मयोग त्यांनी साधला आहे, म्हणून तर समाजासाठी अहोरात्र पळतायत. आणि गीतेतला भागवत म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर त्यांनी आपलं अन्न पाणी जेव्हा त्याग केला तर त्यावेळी त्यांनी एकच वाक्य सांगितलं होतं की मी जरी गेलो तर जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मला अग्नी डाग देऊ नका. कारण मरणाचा सोहळा सुद्धा कसा व्हावा हे त्यांनी जिवंतपणे अधोरेखित केलं. अरे स्वतःचे प्राण समाजासाठी दिले, पण ते देत असताना मात्र ज्या मातीत ज्या गादीवर शिवरायांसमोर ते बसतात त्याच्या पुढे अनेक चिंतन विठोबाचे. 3.5 महिन्यापासून गिरीबाबांच्या नियोजनामध्ये विठोबाचं नाम अखंडपणे सुरू आहे. आणि म्हणून तर माणसातला देव तयार व्हायला वेळ लागत नाही, फक्त त्यासाठी अंतकरणातले काम क्रोध मोह माया लोभ हे विकार दूर करावे लागतात. चित्त निर्मळ करावं लागतं आणि निर्मळ चित्ताने माणूस जर पुढे गेला तर देव पाहावयास गेलो देवत्व होऊन ठेलो. नर देहाला देवत्व प्राप्त होतं आणि एकदा का ते देवत्व प्राप्त झालं की तुकोबराय सांगतात अशा देवत्वाला गेलेल्यांची संधी मला मिळावी. अभंगाचं 4थ चरण.